कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील 7 डे हायर सेकंडरी स्कूलचा 10वी ICSE बोर्डचा निकाल 99% लागला। त्यामध्ये मुलांनी यश संपादन करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे। आदिती परिठीनं 97.4%, पियुष पाटीलनं 93.4%, तर पार्थ गोसावीनं 90.4% गुण मिळवून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला। तर 12वीमध्ये वैष्णवी खराडे आणि नुजात शेख यांनी यश संपादन केलंय। या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य टी मोहनराव यांनी आनंद व्यक्त केला। गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडला। या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य टी मोहनराव, मुख्याध्यापक मनोहर कर्नाड, मुख्याध्यापक विनोद आवळे, खजिनदार सुहास विल्सन, पर्यवेक्षक सुनील घाटगे, दिलीप दलपती, कमल नासकर, पर्यवेक्षिका जेनिफर लंका, नीता नाडे, नीता दीक्षित यांचं प्रोत्साहन आणि वर्ग शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलंय। कोल्हापुरातील स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशनचा यावर्षीचा कार्यसन्मान पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद अरगडे यांना देण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते आणि प्राध्यापक डॉ. विलासराव पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झालं। या फाउंडेशनबाबत प्रभंजन चव्हाण यांनी माहिती दिली। पुरस्काराविषयी ॲडव्होकेट शशांक चव्हाण यांनी सांगितलं। कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी अण्णासाहेब चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला, तर अजित चव्हाण यांनी संस्थेचा परिचय करून दिला। प्रकाशक आरती रेडेकर अंबी यांचाही सत्कार करण्यात आला। यानंतर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचं व्याख्यान झालं। यावेळी प्राध्यापिका डॉ. छाया पवार, अस्मिता चव्हाण, सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण, प्रज्ञा कौलगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दर महिन्याच्या 9 तारखेला कोल्हापुरात शिंदे शिवसेनेच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। आज यल्लमा ओढा परिसरात महापालिकेच्या सहकार्यानं व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे गटनेते शारंग देशमुख, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला बाल कल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते।